नमस्कार मित्रांनो, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. ही तुमची खास यूट्यूब चॅनल आहे 10वी महाराष्ट्र बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी. इथे आपण पायाने सहज सोप्या भाषेत प्रत्येक अध्याय शिकणार आहोत, अगदी परीक्षेचा अंदाज ठेवून. जर तुम्हाला गुण वाढवायचे असतील आणि बेसिक मजबूत करायचा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण भूगोलाचा दुसरा अध्याय स्थान आणि विस्तार म्हणजेच लोकेशन अँड एक्सटेंट शिकणार आहोत. हा अध्याय बोर्ड परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण दोन देश ओळखणार आहोत, त्यांचं स्थान आणि विस्तार अभ्यासणार आहोत, त्यांचा इतिहास थोडक्यात पाहणार आहोत आणि परीक्षेसाठी महत्त्वाची उजळणी सुद्धा करणार आहोत. तर इथे बघा, आपल्याला दोन देशांचे ध्वज दिसत आहेत. हे दोन देश या पूर्ण वर्षासाठी भूगोलामध्ये आपले स्टडी पार्टनर असणार आहेत. म्हणजे काय, तर आपण या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास, एक कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत. चला तर मग बघूया हे देश कोणते आहेत. चला, तुमच्या पाठ्यपुस्तकात काही क्लूज म्हणजे संकेत दिलेले आहेत, त्यावरून आपण हे देश ओळखूया. पहिल्या देशाबद्दल बघूया. कंट्री 1. फर्स्ट क्लू, इट इज द सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री इन द वर्ल्ड, म्हणजे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. सेकंड क्लू, इट इज फेमस फॉर स्पाइसेस इन द वर्ल्ड, म्हणजे मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. अँड द थर्ड वन, क्रिकेट इज अ पॉप्युलर स्पोर्ट हिअर. क्रिकेट हा खेळ इथे खूप लोकप्रिय आहे. सोपा आहे ना? आता बघूया कंट्री 2. फर्स्ट क्लू, इट इज फेमस फॉर सांबा डान्स. हा देश सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. सेकंड क्लू, इट इज नोन ॲज द कॉफी पॉट ऑफ द वर्ल्ड. या देशाला जगाचा कॉफी पॉट म्हणूनही ओळखले जातं. अँड द थर्ड क्लू, फुटबॉल इज अ व्हेरी पॉप्युलर स्पोर्ट हिअर. फुटबॉल हा खेळ इथे प्रचंड लोकप्रिय आहे. मला खात्री आहे की आतापर्यंत सगळ्यांनी हे दोन्ही देश ओळखले असतील. अगदी बरोबर. द कंट्रीज आर इंडिया, द रिपब्लिक ऑफ इंडिया अँड द फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. हे देश आहेत भारत आणि ब्राझील. तर मग चला आपल्या पहिल्या देशाच्या म्हणजेच भारताच्या अभ्यासाला सुरुवात करूया. तर आपला पहिला विभाग आहे भारताचे स्थान, विस्तार आणि सीमा, म्हणजेच रिपब्लिक ऑफ इंडिया, लोकेशन, एक्सटेंट अँड बाउंड्रीज. आपण हे सगळं पाठ्यपुस्तकानुसार व्यवस्थित समजून घेऊ. So the first and most important point is India is in the northern and eastern hemispheres and it is located in the southern part of the Asian continent. या पॉइंटचा अर्थ असा होतो की भारत हा पृथ्वीच्या उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे आणि तो आशिया खंडाच्या दक्षिण भागात वसलेला आहे. हा पॉइंट एका मार्काच्या प्रश्नासाठी खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आता आपण भारताचा विस्तार नकाशाच्या मदतीने समजून घेऊया. नकाशामध्ये हा भाग कसा पाहायचा ते बघू. बघा, अ ग्लोब or map has horizontal and vertical lines. The horizontal lines are called latitudes and the vertical lines are longitudes. नकाशावर ज्या आडव्या रेषा दिसतात त्यांना आपण अक्षांश म्हणतो आणि ज्या उभ्या रेषा दिसतात त्यांना आपण रेखांश म्हणतो. या रेषांच्या मदतीनेच आपण कोणत्याही ठिकाणाचे निश्चित स्थान आणि विस्तार ठरवतो. Okay, so let's see the extent of India's mainland. The latitudinal extent is from 8 degrees 4 minutes north to 37 degrees 6 minutes north. And the longitudinal extent is from 68 degrees 7 minutes east to 97 degrees 25 minutes east. तर पाठ्यपुस्तकानुसार भारताच्या मुख्य भूभागाचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश आणि 68 अंश 7 मिनिटे पूर्व ते 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश दरम्यान आहे. आपण उत्तर अक्षांश का म्हणतो? कारण भारत विषुववृत्ताच्या म्हणजे इक्वेटरच्या उत्तरेला आहे. आणि पूर्व रेखांश का? कारण तो मूळ रेखावृत्ताच्या प्राईम मेरिडियनच्या पूर्वेला आहे. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. इंदिरा पॉइंट इज द सदर्न मोस्ट स्टेप ऑफ इंडिया. इट इज लोकेटेड ऑन द 6 degrees 45 minutes नॉर्थ पॅरलल. इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे आणि ते 6 अंश 45 मिनिटे उत्तर अक्षांशावर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे टोक भारताच्या मुख्य भूमीवर नाही, तर ते अंदमान आणि निकोबार बेटांवर आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये एका मार्कासाठी विशेषतः गाळलेल्या जागाभरामध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. चला पुन्हा एकदा नकाशाकडे बघूया आणि भारताच्या शेजारील देश आणि सागर ओळखूया. लेट्स लुक टू द ईस्ट फर्स्ट. पूर्वेकडे बघा, आपल्याला बांगलादेश, म्यानमार आणि बंगालचा उपसागर दिसतो. आता वर उत्तरेकडे बघूया. टू द नॉर्थ वी फाइंड चायना, नेपाळ, भूटान अँड अफगाणिस्तान. आता पश्चिमेकडे टू द वेस्ट वी हॅव पाकिस्तान अँड दी अरेबियन सी. आणि शेवटी दक्षिणेला टू द साऊथ वी सी श्रीलंका अँड द वास्ट इंडियन ओशन. चला तर मग या भागावर एक परीक्षेचा प्रश्न बघूया. एका मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज द सदर्न मोस्ट टिप ऑफ इंडिया? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? अगदी बरोबर, उत्तर आहे इंदिरा पॉइंट. आता 2 मार्कांसाठी एक प्रश्न बघू.
डिस्क्राईब द लोकेशन ऑफ इंडिया इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द ग्लोब, म्हणजे जागतिक स्तरावर भारताचे स्थान स्पष्ट करा. याचं उत्तर लिहिताना तुम्हाला 2 महत्त्वाचे मुद्दे लिहावे लागतील. पहिला, भारत उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, आणि दुसरा, भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. ठीक आहे, तर आता आपण भारताचा अभ्यास केला. आता अगदी त्याच पद्धतीने आपण ब्राझीलचे स्थान, विस्तार आणि सीमा समजून घेऊया. So Brazil's location is very interesting. Some part of Brazil lies in the northern hemisphere, while most of it lies in the southern hemisphere. Importantly, it lies entirely in the western hemisphere and in the northern part of the South American continent. या पॉइंटचा अर्थ असा होतो की ब्राझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात येतो, पण त्याचा बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे, आणि तो पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे. तसंच तो दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात वसलेला आहे. आता आपण ब्राझीलचा नकाशा बघूया. या नकाशावरून आपण त्याचा विस्तार समजून घेऊ शकतो. एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. The equator passes through the northern part of Brazil and the Tropic of Capricorn passes through the southern part. म्हणजेच विषुववृत्त आणि मकरवृत्त या दोन्ही महत्त्वाच्या अक्षरवृत्त रेषा ब्राझीलमधून जातात. नकाशात त्या तुम्हाला स्पष्टपणे दिसतात. So the extent of Brazil is from 5 degrees 15 minutes north to 33 degrees 45 minutes south latitudes. The longitudinal extent is between 34 degrees 47 minutes west to 73 degrees 48 minutes west longitudes. तर ब्राझीलचा विस्तार 5 अंश 15 मिनिटे उत्तर ते 33 अंश 45 मिनिटे दक्षिण अक्षांश आणि 34 अंश 47 मिनिटे पश्चिम ते 73 अंश 48 मिनिटे पश्चिम रेखांश दरम्यान आहे. इथे दक्षिण अक्षांश आहे कारण त्याचा बहुतांश भाग इक्वेटरच्या दक्षिणेला आहे, आणि पश्चिम रेखांश आहे कारण तो प्राईम मेरिडियनच्या पश्चिमेला आहे. आता नकाशाच्या मदतीने ब्राझीलचे शेजारी देश बघूया. उत्तरेला फ्रेंच गयाना, सुरिनाम, गयाना, व्हेनेझुएला, कोलंबिया आणि उत्तर अटलांटिक महासागर आहे. पश्चिमेला पेरू, बोलिव्हिया आणि पॅरिग्वे हे देश आहेत. दक्षिणेला अर्जेंटिना आणि युरुग्वे आहेत, आणि पूर्वेला दक्षिण अटलांटिक महासागर आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे चिली आणि इक्वेडोर हे 2 देश वगळता दक्षिण अमेरिकेतील जवळजवळ सर्व देशांची ब्राझीलची सीमा लागलेली आहे. चला, ब्राझीलवर आधारित 2 मार्कांचा एक प्रश्न पाहूया. विच 2 मेजर लॅटिट्यूड्स पास थ्रू ब्राझील? ब्राझीलमधून जाणाऱ्या 2 प्रमुख अक्षांश रेषा कोणत्या आहेत? याचं उत्तर तुम्ही नकाशातच पाहिलं आहे. द इक्वेटर अँड द ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, म्हणजेच विषुववृत्त आणि मकरवृत्त. ठीक आहे, आता आपण दोन्ही देशांचं स्थान आणि विस्तार पाहिलं. आता त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड थोडक्यात बघूया, जेणेकरून आपल्याला त्यांची आजची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजेल. तर ॲज वी ऑल नो, इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल फॉर ऑलमोस्ट 150 इयर्स अँड गॉट इट्स इंडिपेंडन्स इन 1947. भारत सुमारे 150 वर्ष ब्रिटिश राजवटीखाली होता आणि 1947 मध्ये स्वतंत्र झाला. ऑन दी अदर हँड, ब्राझील वॉज अंडर पोर्चुगीज रूल फॉर मोर दॅन 3 centuries अँड इट गेन्ड इंडिपेंडन्स इन 1822. ब्राझील 3 शतकापेक्षा जास्त काळ पोर्तुगीज राजवटीखाली होता आणि तो 1822 मध्ये स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर सुद्धा From 1930 to 1985, for more than half a century, Brazil was under a populist military government. म्हणजे 1930 to 1985 या काळात ब्राझील लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. आता स्वातंत्र्यानंतरचा प्रवास बघूया. इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड, इंडिया फेस्ड सेव्हरल प्रॉब्लेम्स लाईक 3 वॉर्स अँड फॅमिन सिच्युएशन्स इन व्हेरियस पार्ट्स. स्वातंत्र्यानंतर भारताला 3 युद्धे आणि दुष्काळासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. Despite these problems, India is now a major developing country and is considered a global market. तरीही भारत आज एक प्रमुख विकसनशील देश आहे आणि एक जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. दुसरीकडे ब्राझील ओव्हरकेम ग्लोबल फायनान्शियल डिफिकल्टीज इन द लेट 20th century. ब्राझीलने 20व्या शतकाच्या शेवटी जागतिक आर्थिक अडचणींवर मात केली. Today, Brazil is seen as a contributor to global economic growth and an important market in the future. आज ब्राझीलकडे जगाच्या आर्थिक वाढीला हातभार लावणारा देश आणि भविष्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं. आता एक महत्त्वाचा 4 मार्कांचा प्रश्न. कंपेअर द पोस्ट इंडिपेंडन्स चॅलेंजेस फेस्ड बाय इंडिया अँड ब्राझील. म्हणजे भारत आणि ब्राझील यांनी स्वातंत्र्योत्तर काळात सामोरे गेलेल्या समस्यांची तुलना करा. हा फरक स्पष्ट करा किंवा तुलना करा प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असतो. यात तुम्हाला दोन्ही देशांसमोरील आव्हानं व्यवस्थित मांडावी लागतील. चला, आता आपण या संपूर्ण अध्यायाची एक जलद उजळणी करूया. मी तुम्हाला जे महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे त्याकडे नीट लक्ष द्या, कारण हे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
तर हे आहेत 5 सर्वात महत्त्वाचे मुद्दे. पहिला, इंडियाज लोकेशन इज इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फियर्स. भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. दुसरा, ब्राझील्स लोकेशन इज मोस्टली इन द साऊदर्न अँड एंटायरली इन द वेस्टर्न हेमिस्फियर्स. ब्राझीलचे स्थान मुख्यतः दक्षिण आणि पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे. तिसरा, इंदिरा पॉइंट इज इंडियाज साऊदर्न मोस्ट टिप. इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. चौथा, इंडिया गेन्ड इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिश रूल इन 1947. भारताला 1947 मध्ये ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. आणि पाचवा, ब्राझील गेन्ड इंडिपेंडन्स फ्रॉम पोर्चुगीज रूल इन 1822. ब्राझीलला 1822 मध्ये पोर्तुगीज राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. या 5 मुद्द्यांवर परीक्षेत प्रश्न नक्की येतो, त्यामुळे हे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो, अभ्यास करत रहा. स्थान आणि विस्तार हा अध्याय पुन्हा एकदा नीट वाचा आणि विशेषतः नकाशा वाचनाचा, मॅप रीडिंगचा सराव करा. आजचा तुमचा गृहपाठ आहे की तुमच्या वहीत भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये किती राज्य आहेत हे शोधून लिहा. पुढच्या विश्लेषणात आपण भारत आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना म्हणजेच फिजिओग्राफी अँड ड्रेनेज यावर अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत रहा. धन्यवाद.